तर नमस्कार सगळ्यांना. आता कसे आहेत तुम्ही? तर आज मी म्हणत आहे ब्लॉग आणि आत्ताच मी कॉलेजमधून आलेले आहे आणि आता बघूयात आपण घरात मम्मी आणि भैया काय करतात इथं. आपल्याला आहे भैया आणि तिकडे मम्मी फोन बघती या. चला तर जाऊया आपण बाहेर. तर बाहेर इकडं मोत्या आलेला आमचा आणि बघा कसला काळा होऊन आला एकदम पांढरा कलर आहे त्याचा, तर पण ते कसला काळा झाला. आता आपण जाऊया जेवण करायला. बघू मम्मीने काय भाजी केली या. आणि काल मकर संक्रांती होती त्याच्यामुळे मम्मी गेलेली होती तिकडे बायांसोबत. आता मी तुम्हाला दाखवते जेवायला काय केले. तर मम्मीने इथं वांग्याची भाजी केली आणि इकडे आहेत आपल्या भाकरी, बाजरीच्या भाकरी. आणि काल होती जसं की मकर संक्रांत. चला तर आता मी हातपाय तोंड धुते आणि मग कपडे बदलून भेटते तुम्हाला. तर मी केलेले आहेत कपडे चेंज आणि मी चाललेले आहे टाकीव हातपाय तोंड धुईला. तर आता आपण बघूयात. तिथं आहे आपलं नारळाचं झाड, मी तुम्हाला दाखवते. जसं तुम्ही बघितलंच असेल मागच्या ब्लॉगमध्ये. तर बघू शकता इकडं आहे आपली टाकी, तिथं आहे माझं नाव आणि इकडं आहे भैयाचं नाव आणि हो आहे आपलं नारळ. जसं की तुम्ही मागल्या ब्लॉगमध्ये पण बघतच असताना की या नारळाला किती नारळ लागते. आणि दरवेळेस नारळाला 10-15 नारळ लागतात. आधी स्टार्टिंगला 1-2च लागायचे, पण आता बघू शकता इतके सारे नारळ लागलेत. इकडं आपलं कढीपत्त्याचं झाड आहे, हे आपलं पेरूचं छोटंसं झाड आहे. इथं लावलं आहे थोडंसं रताळी आणि इथं आपलं झेंडूची होती झाडं. इथं आपलं एकच वांग्याचं झाड आलं आहे, त्याला पण वांगी लागतात. आता तोडलीत काल त्याच्यामुळे नाहीत. आणि इथं आपलं छोटंसं जांभळीचं झाड आहे आणि इकडं आपलं आहे मोगरा. तर मोगऱ्याच्या खाली मी तिथं खाली बुडामध्ये त्याच्या ही पण लावली कोरफड. आणि ही बघू शकता तिकडं आपलं वातावरण, गावाकडचं वातावरणाचं तर काय नादच नाही करायचा, कारण की इकडं दरवेळेस काही ना काही इतकं सुंदरच वातावरण होत असतं. आणि आपल्या घरापाशी ते एकदम सुंदर वातावरण होतं. मागच्या वेळेस पण कडवं लावलेलं आणि तेव्हा ते पहिला व्लॉग होता तेव्हा तर पेरलं होतं, त्याच्यानंतर वाढले ना आता एवढं झाले. इकडं आपल्या मिरच्या आहेत आणि तिकडं आपलं मिरच्या, कांदा, लसूण आणि हरभरा आहे. आणि मिरच्या दरवेळेस तोडतो आणि परत मिरच्या येतातच. तर आणि तिकडं आपलं शेत आहे पूर्ण, बघू शकतात तुम्ही. चला आता मी हातपाय तोंड धुते तोपर्यंत. तर हे पाठीमागं बघू शकतात, ही पोरगी आलेली आहे हातपाय धुवून. आणि कसा आहे आपल्या पाठीमागे नजारा बघू शकतात. आणि हे आहे आमचा डॉगेश भाई, बघा कसा झोपलेला आहे. इकडे बघू शकतात, हे आहे आपली गाडी. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या घरातलं एकदम भयानक सीन. म्हणजे काय झालंय, आता जस्ट मी हातपाय तोंड धुवून आले घरात आणि भैया पण आला होता माझ्यासोबत, मी जेवण करायला आले होते. आणि आता भैया गेलाय मम्मीला बोलवायला. तेच तुम्ही बघा आता कंटिन्यू करा, मी तुम्हाला दाखवते पुढं काय झालंय ते. तर आता बघा इथं आहे ना, हे छोटंसं दिसतंय तुम्हाला, हे आहे साप. आणि आता घरात निघलाय साप. तर भैया गेलाय मम्मीला बोलवायला. आता घरी तर कोणच नाही, पप्पा नाहीत नेमकेच आणि भैया आता मम्मीला बोलवायला गेलाय. बघू आता पुढं काय होतंय. पण भैया येऊन असा अचानकच मागून म्हणला की साप आहे साप आहे. मला इतकी भीती वाटली ना पहिल्यांदी, मला वाटलं की खालीच कुठतरी आहे. पण नंतर मग मी बघितला, इतकी घाबरली होते, मी पळून गेले पहिल्यांदा बाहेर घरातून. आणि त्याच्यानंतर आता बघितलं तर तिथं वर साप आहे. आणि मी नेमकी इथं जेवायला येणार होते, मी बसले असते, मी बघितला पण नसता. जर भैया नसता आला तर मला कळालं पण नसतं की ह्या घरात साप होता म्हणून. आता इथं जास्त करून आता घर असे म्हणून तर जास्त करून निघतातच बरं का, दिसतातच इथं परिसरामध्ये. पण असं घरात तर म्हणजे पहिल्यांदाच झाले असं की साप निघलाय असं तसं. मला तितकी भीती वाटते. आता बघू मम्मी आल्यावर काय म्हणतीये. आणि तुम्ही बघा पण आता आपण त्याला सापाला काय बाहेर पण नाही काढू शकत. तो असा बसलेला आहे त्या पत्र्याच्या खाचीत एकदम, की आपण त्याला बाहेर पण नाही काढू शकत. आणि आता काय करावं ती पण कळा नाही. तुम्ही सांगा कमेंट करून तुम्हाला काय उपाय माहिती असतील, की जर घरात असं काही निघावं नाही साप वगैरे त्याच्यामुळं काय करावं. त्यातून आपण असं रानात राहतो ते एकदम, त्याच्यामुळे असे साप ते वगैरे दिसतातच आम्हाला रात्रीचे पण. पण असं पहिल्यांदाच झाले की घरात निघलाय बाबा साप नाही का. आता भैया गेलाय आणि आता समोरचं वातावरण पण एकदम छान झालंय. पण आता ह्या सापामुळं मला तर काय सुचना नाही, कारण की मला जेवायला करायचं होतं, मी कॉलेजवरून आले. आणि तुम्ही मला हे पण सांगा की आपले कॉलेजचे व्लॉग बघायला आवडतील का तुम्हाला. जर तुम्ही जर कमेंट करून जर हो म्हणलात तर मग मी कॉलेजचे व्लॉग पण टाकत जाईल. कारण आपलं कॉलेजमध्ये पण खूप सारा मोठा परिसर आहे बघण्याजोगा. आणि कॉलेज पण खूप मोठं आहे तसं म्हणायला. प्रत्येक डिपार्टमेंट वाईज पार्टिशन पडलेले आहेत आणि छान आहे कॉलेज पण. मी तुम्हाला दाखवले एक दिवस नक्की. पण जर तुम्ही कमेंट करून सांगा मला नक्की, की जर तुम्हाला जर कॉलेजचे ब्लॉग माझे पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा मला की कर म्हणून व्हिडिओ किंवा ब्लॉग, मी करल. आणि तिथं पण आमची खूप सारी मस्ती होती आणि वेगळे
कार्यक्रम पण असतात आमच्या कॉलेजमध्ये. आता नेक्स्ट मंथ फेबमध्ये खूप सारे कार्यक्रमच होते. तर आत्ता पण झाला एक ओपनिंगचा, मी त्याचे पण ब्लॉग काढून ठेवला आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघण्यात जर इंटरेस्ट असेल आणि माझे ब्लॉग आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा, मी तो ब्लॉग पण टाकलच उद्या. आता फायनली इथून घरातून साप गेलेला आहे बाहेर निघून. आता मी तुम्हाला दाखवते तो कुठून गेला. तर बघू शकता तिथं छोटंसं बिळ होतं, तिथून तो निघून गेलेला आहे आता घरातून. तर बरं झालं निघून गेला, नाही तर भीतीच वाटली असते आम्हाला. तर फायनली गेला बाबा, आपल्या घरातून साप होता तो. आणि आता मी चाललेले आहे पुढे, तुम्हाला दाखवते. समोर गहू आहे आपल्या, तो गहू दाखवते तुम्हाला. तर बघू शकता हा आहे गहू आणि इकडं आहेत आंब्याची झाडे, ज्याला की सगळ्यांना मोहर आलेला आहे. आणि तिकडं आहेत शेळ्या चारणारे आल्या आहेत तुरीच्या रानात. तर बघू शकता तिकडं पलीकडं व्ह्यू बघू शकता तिथं किती सुंदर झालेला आहे आता सनसेटचा टायमिंग. शकता इकडं आहेत मिरच्या. आणि काल आपल्या इकडं कालच ना रे भैया पाऊस झाला आपल्यात. तर काल आमच्यात पाऊस झाला रात्रीचा, खूप जास्त पाऊस झाला. आणि इकडं आपल्या टाकलेले आहेत गहू वाळायला. गहू का ज्वारी, ही ज्वारी टाकली मम्मीने वाळायला. तर बघू शकतात. आणि वातावरण काही असं झालेलं आहे आत्ता, बघू शकता. हे ढग इतके भारी दिसतात आहेत ना, आणि वातावरणच भारी झालं एकदम. तिकडं ऊस आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये.